करूया. तर चला, अशा प्रकारे आपल्या ईशावास्य उपनिषदाचा क्लास आता संपला आहे. आज आज म्हणजे परवाच संपला तो, तर आपण थोडं एक्स्ट्रा घेतलं तत्वबोधामधलं. तर आता आज आणि उद्या थोडं मॅडम सांगतीलच आपल्याला, किंवा अजून काही नवीन असेल तर आपण थोडी सुरुवात करून देऊ कालचं जे राहिलेलं आहे त्याच्यासाठी. तर त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की इतक्या संख्येने आपण उपस्थित राहून खूप छान उत्साहाने हा कार्यक्रम आपला पार पडला आहे. आणि खूप छान सगळ्यांनी आत्म्याच्या यात्रेमध्ये जे मॅडम आपल्याला घेऊन जात आहेत बोट धरून, त्यांच्या बरोबर चलण्याची तयारी दाखवलेली आहे. तर त्यासाठी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. याच्या मागे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद. मंगल मॅडमला, सुदर्शन पिरामिडला आणि युनिव्हर्सला पण खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी मला अजिबात येत नव्हतं आणि फक्त मोबाईलचा यूज येत होता, झूम मीटिंग कशा घ्यायच्या काय घ्यायच्या हे कधीच मला येत नव्हतं, तर हे मंगल मॅडमने व्यवस्थित माझ्याकडनं सगळं करवून घेतलेलं आहे, शिकवून. मला कितीतरी वेळ त्या माझ्यासोबत बसले आहे, कसं करायचं काय करायचं ते मी आज बोलणारच होते. तर मॅडम पण जॉईन झाल्या की सांगतीलच. त्यांनी, आरती जोशी मॅडमने, अमृता मॅडमने, नंतर गायत्री मॅडम आमच्या इथल्या नागपूरच्या आहेत, त्यांनी, अशा सगळ्यांनी मला हे शिकवण्यामध्ये लॅपटॉप आणि झूम मीटिंग वगैरे तर मला मदत केली. त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या मुलांनी थोडी मला मदत केलेली आहे, त्यांचे पण धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. तर अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम खूप छान पार पाडला आहे. आणि अजून जेव्हा मॅडम म्हणतील तेव्हा आपण पुन्हा काहीतरी घेऊ. आता मॅडमचेच प्रोग्राम सध्या सुरू होतीलच आहे. तर ओमचा उच्चार करून आपण पुढच्या याला सुरुवात करूया. माझ्या गुरूंना प्रणाम करून, ज्यांच्या प्रेरणेने मी पहिल्यांदाच हा क्लास घेतला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि त्यांना प्रणाम. तर ओमचा उच्चार करूया. हो. तर अशा प्रकारे आपण काल हे थोडं मॅडम, बघितलं. एक मिनिट डिस्टर्ब करू मॅडम? हो हो, बोला ना, काय हा, म्हणता? कालचा क्लास माझा मिस झालाय, तर थोडस मला लिंक कळण्यासाठी थोडस ब्रीफ कराल का पटकन, एक 5 मिनिटात काल काय झालं ते? म्हणजे करू खूप नको, शकतो. म्हणजे मला ती लिंक मिळेल मला, कारण फक्त कालचा मिस झालाय, बाकी सगळं अटेंड केले मी. हा, आपण ते उत्पत्ती निर्मिती बघत होतो ना, मायेच्या नंतर जे बघत हा होतो ते आधीचा क्लास तुम्ही हा हा. केलाच. हो 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 हो. तर 5 मूळ तत्वांची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल, ओके, हा, ठीक आहे. आणि त्यांचे जे गुण होते तन्मात्रांचे ते हा, सांगितले. ध्वनी, अच्छा, स्पर्श, रसगंध. आणि हा, सत्वगुणाची ओके. उत्पत्ती कशी होते ते आहे. मग हम्म, हम्म. त्याच्यानंतर सात्विक अंश जो असतो ह्या पंचमहाभूतांचा, त्याची उत्पत्ती आणि त्याच्याबद्दल सगळं थोडं स्पष्टीकरण होतं. आणि मग अंतःकरण चतुष्टय म्हणून जे असतं, मन, बुद्धी, बर, चित्त, अहंकार, त्यांचं थोडं ब्राईट मध्ये आहे, आपण वर्णन केलंय. तर रेकॉर्डिंग ओके, केलं पण मी मॅडमला, चालेल तर ते तुम्ही चालेल. नंतर बघू शकता. बस एवढं हो, झालंय. चालेल, ठीक आहे तर ठीक आहे, ओके. मॅडम जॉईन झाले. धन्यवाद. मॅडम तुम्ही बोलताय ना? हा, हॅलो मी मॅडम. बोलून घेते. कारण काय झालं, मी आत्ताच 3ला पोहोचले अच्छा. आणि गेस्ट पण आत्ताच एक येत आहेत, कारण 10 दिवस नसल्यामुळे फार जरा तारांबळ झाली. तर शैलजा मॅडम पण आहेत आज माझ्याकडे, त्यामुळे गेस्ट पण आत्ता येत आहेत. तर मी आत्ता बोलून घेते. आधी ठरवलं होतं नंतर बोलते सुलक्षणा मॅडम नंतर, पण हा. आता त्यांना 5ची दिली अपॉइंटमेंट, येतीलच ते. बरं मॅडम, उशीर बोला. झाला थोडा, 10 मिनिटं. तर काय, थोडस खूपच सुंदर कार्यक्रम झाला. सगळ्यांचं खूप कौतुक. सुलक्षणा मॅडमचं सगळ्यात जास्त कौतुक. मला अजून सगळे डिटेल कम्युनिकेशन बघायला मिळालं नाहीये. मी आता एक 5 मिनिटं बघितलं, त्याच्यावरून ध्यानाचे कार्यक्रम छान झालेले आहेत. आणि हे तर मॅडम सांगणारच होत्या खूप छान, ते माहितीच होतं. पण क्युरियोसिटी जी होती ती, अजून मला ध्यान कुठले घेतले काही एवढं कळू शकलं नाही. पण आता शेवटचा मेसेज मी वाचलाय, शंकर निर्वाण अष्टकमवर ध्यान घेतलेलं आहे.
आणि खूपच म्हणजे मला इतका आश्चर्याचा धक्का बसला, कारण आज आम्ही येताना बॉम्बे टू पुणे शैलजा मॅडम गाडीमध्ये बोलत होत्या. आम्ही विपश्यना केल्यामुळे त्या म्हणत होत्या आपणही आता थोडेस साधकांना विपश्यनेपर्यंत न्यायला हवंय वगैरे. तर त्यावेळेला मी शैलजा मॅडमना बोलले, मॅडम सुलोचना मॅडम तुमचं कॅमेरा सुरू राहू देत जरा, व्हिडिओ काय म्हणायचं त्याला, हे हाय राहू देत. ठीक आहे. तर शैलजा मॅडमच्या म्हणण्यात आलं की आपण आता हे साधकांना आपल्या पण या विपश्यनेच्या लेवल पर्यंत सगळं घेऊन जायला हवं आहे. कारण त्यांनाही फरक कळला की बाकीच्या ध्यान साधना आणि विपश्यना यात किती जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांनी फर्स्ट टाइम केला होता. मग त्यावेळेला मी म्हंटल नाही, हे आपण घेतलेले 2 स्टेप आपण गेलेलो आहे आनापानसतीच्याही, विपश्यना, निर्वाणाष्टकम यामध्ये तटस्थता आपण कशी ठेवायची हे आपण घेतलेलं आहे. आणि त्या शंकराचार्यांचं जे आहे निर्वाणाष्टकम त्यावरच चर्चा झाली. आणि आज मेसेजमध्ये तेच बघितलं मी, अर्चना मॅडम, मला इतकं तृप्तीचं म्हणजे जे कॉन्फिडन्स होताच की मॅडम घेणारच चांगलं, पण हे वाचल्यावर एक सुखद हे झालं की आज आम्ही सकाळी चर्चा काय करतोय. आणि शैलजा मॅडमना आठवलं नव्हतं ते आपण हे सगळं केलेलं आहे, घेतलेलं आहे, पण सुलक्षणा मॅडमनी सुद्धा ते घेतलंय आणि साधकांना आवडतंय, म्हणजे त्या लेवल पर्यंत आलेले आहेत की बाबा त्याचं महत्व कळतंय. आणि आता तर मॅडमनी ईशा उपनिषद घेतल्यामुळे तो खूपच लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचलेला असेल. आणि किंबहुना शैलजा मॅडम त्या दिवशी ट्रॅव्हलिंग मध्ये होत्या, त्यांनी ऐकलं का नाही आता माझ्याजवळ बसलेले आहेत, मी व्हिडिओ कॅमेरा सुरू करते त्या दिसतील. तर असं काय ना, असं ते त्याच्यामध्ये त्यांना मी त्या मला म्हणत होत्या की सुलक्षणा मॅडमचा आवाज किती छान आहे. नाही, मी ऐकत होते बसमध्ये शेवटपर्यंत ऐकलं तुमचं. आणि मग नंतर उतरायची वेळ आल्यानंतर मग तुमचंही बंद होत आलंच होतं, शेवटचं चाललं होतं, असं झालं ते. खूप छान झालं तुमचं म्हणजे एकंदरीत. आणि आता सुद्धा जी सुरुवात तुमची आहे, पंचतत्व वगैरे हे सगळं आहे बरं का पुढे. म्हणजे जे आपण विश्वात जे घेतो शरीरात पण आपल्या तेच आहे पंचमहाभूत. आणि जे सांगतात मंगल मॅडम पण, अहम तत्वमसी अहम ब्रह्मासी, ते सगळं सगळं फिरून ते आपण हे आहोत. आणि सर्व साधकांना आपण तिथपर्यंत नेतोय, हे खूप छान त्यांनाही मिळतंय. आणि आपलाही सर्वांचा छान प्रयत्न आहे. तुमचेही खूप धन्यवाद. आणि त्यासाठी मला ऐकायचं होतं, पण मी पण गेले आणि मला मिळालं तिथं ऍडमिशन. नाही तर म्हटलं नाही मिळालं तर हे चालू ठेवायचं होतं मला. शैलजा मॅडम जरा ऍडमिशनचा अनुभव साधकांना सांगा थोडस, कसं झालं. मला काय झालं म्हणजे ऍक्च्युली आमच्या तिघांचे फॉर्म भरले होते विपश्यनेसाठी. भवानी, मंगल मॅडम, मी आणि वडील. तर या दोघांचं कन्फर्मेशन मिळालं होतं. आणि ती मला मागे पण मी पुण्यात येऊन गेले, म्हटली आम्ही आता पण केलं होतं. दोघी जाणार आहे. वहिनीचंही होतं आमच्या केलेलं, पण तिला पण काही ते सेवामध्ये मिळालं नाही, मग त्यामुळं ती गेली परत. म्हणजे ऑनलाईनच कळालं तिला की नाही झालेलं. पण मग मला काय झालं की असं वाटत होतं मनातून खूप की आपण पण यांच्या बरोबर गेलो तरच चांगलं होईल ना, बरोबर कोणी असलं आपल्या तर बरं वाटतं एकटं जाण्यापेक्षा. आणि नंतर जाईल की नाही मी एकटी, जरा थोडी साशंकताच होती मला. आणि मग मी ते मनात ठरवलं आणि म्हटलं एक 10 दिवस कॉलेजला पण म्हणजे जाणार नाहीये तर कोल्हापूरला जाऊन यावं, म्हणून मी जाऊन पण आले, देवीला जाऊन आले. आणि येताना एसटीत फोन झाला भावाचा की अगं तू काय येणार आहे मंगल आणि पप्पा, तू असं कर, तुला करायचंय की नाही कोर्स. तर म्हटलं हो अरे करेल मी, पण ऍडमिशनचं काय. तो म्हटलं तुझी इच्छा असेल तर बॅग घेऊन यायची भरून, बर का. आणि मिळाली ऍडमिशन तर राहायचं, नाही मिळाली तर त्यांना सोडायला कोणी येईल ना त्यांच्याबरोबर जायचं परत, तशी तयारी करून ये म्हणाची. तर मी सगळं ठरवून एक 10 दिवसांचं सामान बॅगेज वगैरे भरून आले मंगल मॅडमच्याकडे आदल्या दिवशी रात्री, कारण ती म्हटली सकाळीच निघायचंय. माझी तर इतकी धावपळ झाली. आणि 1 दिवसात 1.5 दिवसात हे सगळं स्विच करणं, सगळं म्हणजे आमच्या संस्थेचं, घरातलं आणि हे करून यायचं खूप अवघड असतं. पण माझं ते कशी काय सगळी कवाड बंद झाली, कुठलाही विचार नव्हता, म्हणजे कुठेही ओढ नव्हती, काही नव्हती. आणि मनातून मी ठरवलं होतं की आपण जायचं. तिथं पण मी गेले, या दोघांना घेतलं ऍडमिशन. म्हटले नाही नाही रूम नाहीये आम्हाला. तर म्हटलं असं कळलं की तुमच्याकडचं कोणाचं कॅन्सल झालं तर मिळू शकतं मला. कोणी सांगितलं म्हणे तुम्हाला असं. नाही नाही सगळे येणार आहेत, तुम्हाला वाट बघत बसायला लागेल. आणि आम्ही तिथं किती 2ला वगैरे पोहोचलो असेल. मग 4 पर्यंत त्यांचं वेळ दिलेली असते ना साधकांची. तर म्हटले तुम्ही वेट करा.
आणि मग मी सारखी त्यांना रिक्वेस्ट करत होते की बघा म्हणून. तर भाऊही म्हटलं तू डटे रहो तुझी किती निश्चय आहे ते पाहून तुला मिळेल. आणि मग थोड्या वेळाने त्याला म्हणजे आतून कळलं की असतात एखाद्या दुसऱ्या एक्स्ट्रा रूम्स होऊन जाईल बहिणीचं तुमच्या. मग आतल्या त्या सरांनी त्याला सांगितल्यावर तो यांना म्हटला हिच्या मिस्टरांना वगैरे तुम्ही जा निघून. आणि मी आपली एकटी वाट बघत बसले होते तिथं, मी आणि एक मुलगी होती तिथलीच. आणि आता मिळणार तर माहितीच होतं, मी अंथरून पांघरून पण नेलं होतं म्हणजे चादर वगैरे, की नाही कुठे मिळालं तर खाली सुद्धा सोय झाली तरी करायचाच हा कोर्स ह्यानी गेलते. आणि मग शेवटी त्यांनी मला सांगितलं बोलवून, मला या म्हटल्या तुम्ही, आणि मग फॉर्म भरून दिले ऍडमिशन. म्हणजे जर मनात असेल आपल्या आणि प्रारब्धात असेल तर कुठलीही गोष्ट वेळ आल्यावरती आपल्याला मिळते, हे अगदी प्रचितीला आलं मला. खूप आनंद झाला. आणि तिथे आम्ही एवढं 10 दिवस होतो ना, पण एकही शब्द आम्हाला दोघींना बोलायला मिळालं नाही का कधी, म्हणजे बघायचं पण नाही आम्ही एकमेकींकडे. तर हे त्यांनी अनुभव सांगितला आणि मी माझ्या बहिणीसाठी काहीही केलं नाही. तिला फक्त डिवचलं मात्र जरूर होतं, काही वेळेला डिवचल्याने पण होतं. आता भाडाची शिक्षक असल्यामुळं माहिती असतं कोणाला डिवचलं तर ईर्षेने. मी म्हटलं तू काय करणार बाई विपश्यना, तुझ्या व्यापातनं तुला काय मुक्ती मिळणार, माझं हे माझं ते असं दोनदा डिवचलं होतं. त्यामुळे त्यांनी ठरवलं असेल ना हे करूनच दाखवायचं, आणि ते झालं. काही वेळेला असे आणि शेवटपर्यंत मी हार्ट मेडिटेशन व्हिज्युअलायझेशन हो, त्यांना म्हटलं तुम्ही करायचं, मी काय तुमच्यासाठी करणार ती म्हटली नाही. होती मी काय केलं नाही. भाऊ पण म्हणायचा माझं काही नाहीये, तुझं तू हे कर. म्हणजे कारण या गोष्टी तुझ्या फार प्रारब्धात असेल, तू किती तिथं तू इंटेन्शन ठरवलं तर दाखवते होणार. तर ते तुला मिळणार म्हटले. आम्ही कोणीही त्याला हे नाहीये कारणीभूत. तर आता हे जे कोर्स विपश्यनेबद्दल थोडस सांगते मी, कारण तुम्हाला पण ह्यांचं आलेलं आहे लगेच काय झालं मॅडम विपश्यना कशी झाली. तर थोडक्यात सांगते, नंतर डिटेल सांगणारच आहे. आपण अगदी योग्य डायरेक्शननी चाललेलं आहे. गोयल जींनी जे सांगितले, गुरुजी गोयंकांनी, गुरुजी म्हणायचं आम्ही त्यांना, तर त्यांनी जे काही सगळं सांगितले बुद्धाचंच मूळ स्वरूपातील ब्रह्म देशात जे ओरिजिनल बुद्धांनी जसं शिकवलं ते सगळं भारतामध्ये त्यांनी आणलं, आणि भारतातनं आज सगळ्या परदेशात जात आहे. तर मला हे सांगायचंय तुमच्या सगळ्यांना, आम्ही दोघींनी बघितलं की साधकांची जिथे क्वालिटी ती होती, जवळजवळ 45 वयाच्या खालचे मेजॉरिटी 80% लोक होते. न्यूली मॅरिड कपल्स, म्हणजे टाइम हॅज चेंज, हे मला तुम्हाला सांगायचंय की न्यूली मॅरिड कपल येत आहेत, 2 महिने 3 महिने लग्नाला झालेत, विरहात राहतायत, परत कन्सेप्शनच्या आधी 2-3 महिने येत आहेत कपल, की आपल्या गर्भाचं जे दान करणार आहे गर्भदान, त्याची सुपीकता माझ्या गर्भाशयात मी काय करायची, गर्भाशयाला माझे काही संस्कार द्यायचे, म्हणजे आवर्जून माझ्या हाडातलं हे सगळं जागृत मी विचारलं लोकांना, अशा कपल्सला, की काय मोटिव्ह होतं तुम्हाला. तर त्यांनी मला जे सांगितलं की हे सगळं, आता मला जे माहिती होतं पण त्यांच्याकडनंही ऐकायचं होतं की काय दुःख आहे किंवा काय. तर त्यांनी पण हे सांगितलं की गर्भाचं आपण निश्चय केला कन्सेप्शनचा की त्याच्या आधी सुपीकता आणायची 3 महिने आधी, आणि हे संस्कार 3 महिने ये म्हणजे करायचेही आलेले लोक होते, आणि ज्यांना कन्सेप्शन होतं ते सुद्धा लोक होते 3 महिन्याचं, म्हणजे गर्भाच्या 9 महिन्यात दोनदा Pregnancy. विपश्यना कर, म्हणजे 9 महिन्याच्या पिरियड मध्ये दोनदा विपश्यना करणाऱ्या सुद्धा युवती होत्या, आणि फॉरेनर्स, हायली एज्युकेटेड लोक, कारण हा एक्झिक्युटिव्ह कोर्स होता, आणि त्याच्यामध्ये फॉरेनर कित्येक कंट्री मधून आले होते, ब्राझील मधून आले होते, अजून मलेशिया, मलेशिया, कॅलिफोर्निया, कॅलिफोर्निया, आणि ती बरेच आता मला इराणी वगैरे, इराणवरनं आलेलं ते कपल 5व्यांदा 6व्यांदा करत होतं, आणि दोघांनी एकत्र करायचं की दोघांचे व्हायब्रेशन ऍट अ टाइम त्यामध्ये येणं, कारण बोलणं नव्हतं काही नव्हतं, पण ऍट अ टाइम ज्या वेळेला कपल करतं तर त्यावेळेला ते जे व्हायब्रेशन्स एकमेकांचे मिळतात ते फार गरजेचे आहेत. आणि तिथे जे आम्हाला मंगल प्रार्थना, विश्वमैत्री प्रार्थना करून घेतली, विश्वमैत्री. हो, विश्वमैत्री थर्ड पार्ट ऑफ द विपश्यना, ते आपण सगळे लाईट बिंग करतोय हे शैलजा मॅडमना माहिती नव्हतं. तर त्यांना म्हटलं आपण ऑलरेडी हे सगळं करतो. म्यूट आहात तुम्ही मॅडम.
म्यूट झाला. हा. तर हे ज्या वेळेला विश्व मैत्री मंगल मैत्री करतो आपण जे लॅबिंग करतोय ते, त्यामुळे त्यांनी गुरुजींनी जे फायदे सांगितले तर ते हे पण ही थर्ड स्टेज ऑफ विपश्यना हे करायचं पूर्ण विश्वभर आपण ही मैत्रीचे व्हायब्रेशन पसरायचे. आता आपण ते वेगळे लाईट आणि लव आणि प्रकाशने पाठवते, पण त्याने काय इफेक्ट येतात ते त्यांनी सांगितले गुरुजींनी, की ह्याच्यामुळं सगळे व्हायब्रेशन्स पहिले आपल्या घरात आजूबाजूला पसरायला लागतात. म्यूट होतोय. नाही, म्यूट नाही. सगळ्यात घरात आजूबाजूला पसरायला सुरुवात होते व्हायब्रेशन. आपल्या घरातल्या लोकांना फायदा होतो आपल्या घरात, आणि मग हळूहळू हळूहळू तो झोन वाढत जातो. हे त्यांनी खूप छान डिटेल सांगितलेले वातावरण विपश्यनेमध्ये. हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तिथे पण ऐकायला मिळालं आणि खूप छान वाटलं हे सगळं. तर विपश्यना, मला आज एक मात्र संदेश सगळ्यांना द्यायचा आहे की सुलक्षणा मॅडमनी एक हे वन स्टेप क्वाईट जम्प घेतलेली आहे उपनिषदाचा कार्यक्रम लॉन्च करून. आता तुम्ही ही संधी साधून पुढचा एक जम्प स्वतः तुम्ही मारायचा आहे प्रत्येकाने, साधकांनी, की तुम्ही विपश्यनेचा चंग बांधायचा आयुष्यात. मी तर म्हणते याच वर्षात जास्तीत जास्त सप्टेंबरच्या आतमध्ये तुम्ही करून घ्या, चंग बांधा की मी विपश्यना करेलच. तिथे सगळं फ्री आहे, राहणं पिणं सगळं. आपल्या मनीषा मॅडम बघा दुसऱ्यांदा चालल्या ड्युटी करून, तर हे सगळं आहे. आणि काहीच नाही, खर्च काही नाही, तुम्हाला जायचे आणि यायचे 10 दिवस आयसोलेटेड, म्हणजे घरातनं ड्युटीतनं जबाबदारीतनं मुक्त व्हायचे. पण हे करा तुम्ही, हे बीज सगळ्यांनी आपल्या आत्म्यावर कराच करा, आणि इतकं हे अप्रतिम बीज असणार आहे. तर हे सगळ्यांनी सुलक्षणा मॅडमनी जंप मारलीये त्याच्यावरती अजून एक जंप घ्यायची आहे आणि करायचंय. आणि तुम्ही लवकर, मी लिंक टाकणार आहे आज ग्रुपवर. तुम्ही आता जूनचं सुरू आहे, जून नंतर प्लॅन करा आणि करून घ्या. हा एक संदेश द्यायचा आहे. सुलक्षणा मॅडम आता तुम्ही घ्या बोला आणि कार्यक्रम आपला चालू ठेवा. बघा कसं टाइम मॅनेज करायचंय तुम्ही ठरवा. हो, धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती पण मिळाली आणि आम्हाला सुद्धा इच्छा आहे सगळ्यांना. तर आपण आता ठरवूच सगळेजण जायचं, प्रत्येकाने आपल्या आपल्या याच्याप्रमाणे. मॅडमने सांगितलं विविध दुसरा एक ठिकाणी सेंटर्स आहेत बरं का, नांदेड वगैरे इतर ठिकाणी सुद्धा अजून आहेत एक आसपास. दुसरा या अनुषंगाने तुमच्या तयारीसाठी, आता मला हिमालयात जायचे वेध लागलेत. माझ्याबरोबर कोणाला यायचे त्यांनी मला टाका पर्सनलवर, आणि एक 10 दिवस हिमालयात साधना करून यायचंय. तर ते जरूर तुम्ही मला टाका, आपण जाऊयात आणि प्लॅन करूयात. चला मॅडम सुरू करा. हो, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. खूप छान माहिती मिळाली, दोन्ही मॅडमने खूप छान सांगितलं. तर आता आपण थोडस आपल्या याच्याकडे जाऊया, वळूया. तर तत्वबोधाचं आपण थोडस नंतर घेऊ. आज मी तुम्हाला अजून थोडस एक दोन गोष्टी सांगते की 4 वेद सगळ्यांनाच माहिती आहेत. तर त्याच्यामध्ये कोणत्या वेदांमध्ये कोणते उपनिषद येतात हे थोडस मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि जसा वेळ असेल तसं, नाहीतर मग आपण मेडिटेशन कडे जाऊया. तर 4 वेद सगळ्यांना माहिती आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. तर हे ऋग्वेदामध्ये येतात, ऐतरीय उपनिषद येतं. आणि त्याच्यामध्ये शंकराचार्यांचं, सगळ्या याच्यात शंकराचार्यांचं भाष्य आहे. तर ऐतरीय उपनिषदामध्ये त्याचं महावाक्य आहे. हे 4ही वेदांचे 4 महावाक्य आहे. तर ते याचं महावाक्य जे आहे ते प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणतात. तर कॉन्शियसनेस इज ब्रह्मन, म्हणजे ते ब्रह्म आहे. ऍब्सोल्यूट ट्रूथ ज्याला म्हणतो, कॉन्शियसनेस ज्याला आपण म्हणतो. तर ते ऐतरीय उपनिषद ऋग्वेदामध्ये. तर ह्या ऋग्वेदाला सगळ्यात जुना वेद असं म्हटलं जातं. नंतर दुसरं आहे यजुर्वेद. तर यजुर्वेदामध्ये 5 उपनिषद येतात. तर त्याच्यावर पण शंकराचार्यांचे भाष्य आहे. त्याच्यामध्ये येतात तैतरीय उपनिषद, कठोपनिषद, श्वेताश्वेतर उपनिषद, ईशावास्य उपनिषद आणि बृहदारण्यक उपनिषद. आणि त्याचं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. आता हे सगळ्यांना तर पाठ झालंय, जसं मंगल मॅडम आपल्याला सांगतात की अहम ब्रह्मास्मी. तर हे वाक्य सगळ्यांना माहिती. तर हे यजुर्वेदाचं महावाक्य आहे. आय एम ब्रह्मन, म्हणजे तोच कॉन्शियसनेस. अर्थ एकच आहे त्या 4ही याचा, पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ते सांगितलंय त्यांनी. म्हणजे जीवाचा जो वास्तविक स्वरूप आहे आपलं, तेच ते ब्रह्म आहे. ते यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की आपणच सगळे ते ब्रह्म आहे. आणि आपण जड नाही आहोत, तर ते चैतन्य आहोत. आणि अमृतस्य पुत्र म्हटलेलं आहे आपल्याला, म्हणजे तेच अमृत, म्हणजे कॉन्शियसनेस. नंतर तिसरं आहे सामवेद. त्याच्यामध्ये 2 उपनिषद येतात.
तर एक छांदोग्य उपनिषद आहे आणि एक केनोपनिषद आहे. तर आपण पुढे केनोपनिषद घेऊ जरा मॅडमचे प्रोग्राम झाले की. तर त्याचं महावाक्य आहे तत्वम असी. म्हणजे श्वेतकेतू म्हटलं त्यांनी. श्वेतकेतू म्हणजे त्याच्यात जो आहे त्याच्याबद्दल सांगितलंय, तर ते आपणच आहोत. तर आपलं स्वतःचं स्वरूप काय आहे ते सांगितलं आहे. म्हणजे आपणच सगळे, तूही ते ब्रह्म, तुम्हीच ते ब्रह्म आहात हे सांगितलंय. तत्वमसी म्हणजे दॅट कॉन्शियसनेस इज यू, असं ते इंग्लिशमध्ये सांगतो आपण त्याला. आणि तुम्ही जड नाही आहात, तर अमृताचे पुत्र आहात. नंतर आहे चौथा अथर्ववेद. तर त्याच्यामध्ये आहे मांडुक्य, मुंडक आणि प्रश्नोपनिषद. त्याच्यावर पण शंकराचार्यांचं भाष्य आहे. आणि त्याचं महावाक्य आहे अयम आत्मा ब्रह्म. म्हणजे अयम माने यह ब्रह्म ही है, म्हणजे तोच ते ब्रह्म आहे. चारी याचा अर्थ एकच आहे. तर आपल्याकडे निर्देश करून सांगतात ते, की हे शरीर, शरीर नाही म्हटलं त्यांनी. शरीर म्हणजे ब्रह्म नाही, तर हा देह आहे. अपने आप को मानते हैं, पर उपनिषद कहते हैं कि ब्रह्म माने तुम, म्हणजे तू स्वतःच आहे बा, असं सांगितलं. इस देहेंद्रिय संघात को माने पांच तत्वों को अस्तित्व देने वाला मैं, यानी वह ब्रह्म है. म्हणजे हे जे, हा जो देहेंद्रिय संघात म्हणजे हे पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हे जे आहे त्याचे बनलेलं आपलं जे शरीर आहे, तर ते तू नाही आहेस, असं ते सांगतात. आणि त्याचाच अर्थ त्यांनी ते सांगितलेला आहे. पाच तत्वांनी जे बनलेलं आपलं अस्तित्व आहे तेच मुख्य म्हणजे तो आहे. अशा प्रकारे हे चार वेदांचे महावाक्य आहे. तर या वेदांचा अध्ययन करताना प्रस्थानत्रयी का अध्ययन करणं जरुरी आहे. म्हणजे ते पहिल्या दिवशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रस्थानत्रयी म्हणजे उपनिषद आणि गीता आणि ब्रह्मसूत्र. तर हे याच्यावर शंकराचार्यांचे उपनिषद आणि गीतेचं आपल्याला माहितीच आहे. आणि ब्रह्मसूत्र जे आहे ते व्यासांनी लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, गीता तर श्रीकृष्णाने सांगितले हे माहिती आहे आपल्याला, आणि ब्रह्मसूत्र व्यासजींनी. तर ह्या चारी महावाक्यांची जी अनुभूती आहे, इसमें महावाक्यों की जो अनुभूती के बारे में बताया है, वेदांत यानी उपनिषद को स्क्रिप्चर असं म्हटलेलं आहे. स्क्रिप्चर्स म्हणजे शास्त्र आपण त्यांना म्हणतो. तर देह माने हमारा जो अहम, उसको हमें ईश्वर के अहम में लय करना है. म्हणजे आपला जो अहम असतो, म्हणजे आपला आत्मा जो म्हणतो आपण तो, तर अहम म्हणजे हा अहंकार, हे शरीर आहे देहधारी, तो नाही. आपला जो मुख्य जो आहे आत्मा, तर त्याला ईश्वराच्या अहम मध्ये म्हणजे व्यष्टीला समष्टीमध्ये लय करायचंय असं सांगतात ते. करना पडेगा. इसके लिए गीता का अध्ययन म्हणजे स्क्रिप्चरचा अभ्यास भगवान श्रीकृष्णाने त्याच्यावरती कॉमेंट्री सांगितलेली आहे. आणि ब्रह्मसूत्राचं अध्ययन पण का करायचं, क्योंकि उसमें लॉजिकल डिस्कशन किया गया है. म्हणजे महावाक्यों को लॉजिकली प्रूव्ह करके बताया गया है. म्हणजे लॉजिकली म्हणजे की ते जगले ते, आणि ते बरोबर तेच आहे, कसं आहे ते त्यांना समजलं, आणि म्हणून मग त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे की तेच आपलं वास्तविक स्वरूप आहे. इसके साथ हा, तर हे काही गरज नाही आहे. तर याच्या पुढे यांनी तेच सांगितलेलं आहे की ह्या चारही गोष्टींचा, चारही वेद आणि गीता आणि त्याच्याबरोबर ब्रह्मसूत्राचा अभ्यास करायचा असतो. तर सगळ्या याचा जो सार आहे ते फक्त आत्मा आणि आत्मा, आणि त्या आत्म्याची उन्नती कशा प्रकारे करायची, तर ह्या अभ्यासाद्वारे. जसं की आता आपलं सुरू आहे ओंकाराचा आपला क्लास सुरू आहे, नंतर हे उपनिषदांचा क्लास आहे, त्याद्वारे आपल्याला बरोबर आपल्याला समजेल आता की कशा प्रकारे आपण बरोबर योग्य मार्गाने चाललोय. मॅडमने आपल्याला सांगितलं. हा, तर आता थोडा वेळ आहे, तर मी आज आपलं कालचं थोडंसं राहिलं होतं तेवढं मी तुम्हाला सांगते तत्वबोधाचं. जसा वेळ असेल तसा, नाही तर मग आपण ध्यानाकडे वळूया. तर कालचं चाललं होतं आपलं अंतःकरण चतुष्टय चाललं होतं. त्याच्यामध्ये होता आपला आता रजोगुणाचं. तर अशा रीतीने पंचतन्मात्रांच्या सात्विक अंशापासून मनोमय कोश झालेला आहे. तर सांगितलंय मनाची देवता, हे वाचणं झालंच आहे आपलं सगळं, कशाची देवता काय आहे ते. आणि पंचप्राण जे आहेत ते प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, या पाच मूलतत्वांच्या एकत्रित झालेल्या राजंशापासून पाच प्राण तयार झालेले आहेत. तर हे पाच प्राण आहे आपल्याला कशामध्ये आठवत असेल तुम्हाला सगळ्यांना की मणिपूर चक्राच्या पाकळ्यांवरती हे पंचप्राण दिलेले होते.
आपण शिकलो होतो जेव्हा चक्रांचं जेव्हा केलं अभ्यास तेव्हा. या 5 सूक्ष्म तत्वांच्या राजस अंशापासून प्राणमय कोश, 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय उत्क्रांत झाला आहे. पुन्हा त्याच पद्धतीने प्रत्येक सूक्ष्म तत्वांच्या विशिष्ट कार्याशी अशा प्रकारे संयोग झाला की त्या त्या वेगवेगळ्या तत्वांपासून विशिष्ट कर्मेंद्रिय उत्क्रांत झाले म्हणजे उत्पन्न झाले. आणि ते खालील प्रमाणे तर आकाशापासून मूल तत्व जे आहे राजंश त्याचा आणि निर्माण होणारे कर्मेंद्रिय कर्मेंद्रिय दिले इथे. आकाशापासून वाणी, वायूपासून हात, अग्नीपासून पाय, जलापासून जननेंद्रिय आणि पृथ्वीपासून गुदेंद्रिय. सर्व 5ही मूलतत्वांच्या राजस अंशापासून 5 प्राणांची उत्पत्ती झाली आहे. आता तमोगुणाची उत्पत्ती. आतापर्यंत आपण काय बघितलं की राजस अंश बघितला. आता तमस अंश म्हणजे तमोगुणाची उत्क्रांती कशी झालेली आहे. तर अजून ते याने दाखवलं नाही 10 मिनिट वगैरे. तर आता जर दाखवेल तोपर्यंत मी हे वाचून घेते एवढं. या 5 सूक्ष्म अशा मूलतत्वांच्या तमस अंशापासून म्हणजे पंचीकरण प्रक्रियेमुळे स्थूलीकरण क्रियेने त्या 5 स्थूल तत्वांची उत्पत्ती झालेली आहे. तर यांचे सगळ्याचे श्लोक इथे दिले, पण मी काही ते वाचण्यात वेळ नाही घालवला कारण ते आपण जरा संस्कृतचे श्लोक आहेत. तर ते न वाचता मी फक्त फटाफट अर्थच वाचते आहे. ही पंचीकरणाची प्रक्रिया कशी घडते असे जर विचारले तर त्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले की या 5 मूलतत्वांपैकी प्रत्येकाच्या तामस अंशाचे 2 समान भाग पडतात. प्रत्येकाचा अर्धा भाग तसाच राहतो. उरलेल्या प्रत्येक तत्वाच्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 समान भाग पडतात. नंतर प्रत्येक तत्वाचा जो अर्धा भाग तसाच राहिला होता त्याच्याशी बाकीच्या 4 तत्वांपैकी प्रत्येकाचा एक अष्टमांश भाग जोडला जातो म्हणजे त्याचा संयोग होतो असं आपण म्हणतो. या संयोगानंतर पंचीकरण क्रिया मूळ 5 तत्वे तन्मात्रा जे मूळ सांगितल्या होत्या मी त्या 5 स्थूल व्यक्त स्वरूपामध्ये रूपांतरित होतात म्हणजे ते पूर्ण होतात. तर आता तुम्हाला मी तो ग्राफ पण दाखवला होता की पंच महाभूत आहेत पंचतत्व त्याच्यामध्ये ते कशा प्रकारे आपल्याला सांगितलं आहे. तर हे अशा प्रकारे त्याची निर्मिती होते. तर मी ते टाकलेलंच आहे ग्रुपवरती ते बघून घ्यायचं. तर इथे फक्त स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. आता स्थूलीकरण म्हणजे पंचीकरण 5 मूळ तत्वांच्या तामस अंशापासून जो त्रिगुणात्मिका मायेच्या तामस अंशापासून निर्माण झालेला आहे. हा 10 मिनिट दाखवतो. 1-2 मिनिटात मी एवढा पॅरेग्राफ वाचते मग आपण ध्यानाकडे वळूया. या स्थूल दृश्य वस्तू जगताची निर्मिती झाली आहे. तथापि याच्या अगोदर स्थूलीकरणाची म्हणजे पंचीकरणाची प्रक्रिया होते. या प्रक्रियेत 5 सूक्ष्म मूलतत्वांच्या तामस अंशापासून 5 स्थूल तत्वांची उत्क्रांती होते आणि ज्ञानेंद्रियांच्या द्वारे त्याचे आपल्याला ज्ञान होते. सूक्ष्म तत्वांचे रूपांतर स्थूल तत्वामध्ये होणाऱ्या या प्रक्रियेला पंचीकरण प्रक्रिया असे म्हणतात. तर याच्यामध्ये टप्पे घडत गेलेले तन्मात्रातील सूक्ष्म अव्यक्त मूलतत्वामधील प्रत्येक तत्वाच्या तामस अंशाचे 2 भाग होतात. त्यातच मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे त्याची क्रिया आहे. तसं आपण इतकं घेऊ. झालं आता आपलं. आता आपण थोडं ध्यान घेऊया नाही तर मग ध्यानाला वेळ नाही मिळणार. तर चला सगळ्यांनी ध्यानाच्या अवस्थेत बसायचं आहे आणि संपूर्णपणे श्वासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. तर हळूहळू श्वास येतो आहे आणि श्वास जातो आहे. आनापानसती ध्यान आपण घेऊया. खूप छान. श्वासाबरोबर आपण ती ब्रह्मांडीय ऊर्जा आतमध्ये घेतो आहोत आणि हळूहळू उश्वासाद्वारे आपण शरीरातले सगळे टॉक्सिन बाहेर टाकतो आहोत. अशा प्रकारे फील करायचं आणि इमॅजिन पण करायचं सगळ्यांनी. आणि आता हळूहळू सगळ्यांनी इमॅजिन करायचं आहे
की ग्रेट सेंट्रल सन पासून आपल्याला खूप सुंदर अशी जांभळ्या रंगाची ऊर्जा म्हणजे एनर्जी आपल्या ब्रह्मरंध्रातून प्रवेश करते आहे. आधी ती सोल स्टार चक्रामध्ये आपल्या प्रवेश करते आणि त्यानंतर हळूहळू हळूहळू ती आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये म्हणजेच सहस्रार चक्रामध्ये प्रवेश करते आहे. ते फील करायचंय हळूहळू सगळ्यांनी. आणि अतिशय सुंदर ऊर्जा व्हायलेट कलरची त्या ऊर्जेने आपले सोल स्टार चक्र आणि सहस्रार चक्र व्याप्त केलेले आहे. आणि हळूहळू ती ऊर्जा आपल्या आज्ञा चक्रामध्ये प्रवेश करून आज्ञा चक्राच्या भागामध्ये ती व्याप्त झाली आहे पूर्णपणे. तर अतिशय सुंदर अशी फिलिंग आहे ही. खूप छान ऊर्जा हळूहळू हळूहळू आपल्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करते आहे असं फील करत जायचं आहे. आज्ञा चक्राचा संपूर्ण भाग, त्याशी रिलेटेड सगळे ऑर्गन्स जेवढे आहेत, जेवढ्या ग्रंथी आहेत, त्यांना सुद्धा तिने व्याप्त केले आहे. आणि आपल्या चक्रांचे क्लिन्झिंग होते आहे. अशा प्रकारे फील करायचं आहे. जे ब्लॉकेजेस आहेत चक्रांमध्ये ते पूर्णपणे निघून जात आहेत. मग हळूहळू ती ऊर्जा आपल्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवेश करून त्या संपूर्ण चक्राला तिने व्याप्त केलेलं आहे. आणि खूपच सुंदर असे विशुद्धी चक्राशी रिलेटेड सगळे ऑर्गन्स आणि त्या चक्राचे क्लिन्झिंग होते आहे. त्याच्याशी रिलेटेड जे पण पेन्स वगैरे जेही असेल ते सगळे क्लीन होतात, ते दूर होतात ते. त्यानंतर ती एनर्जी हळूहळू आपल्या हृदय चक्रामध्ये प्रवेश करते आहे. व्हायलेट कलरची एनर्जी तिला फील पण करायचंय सगळ्यांनी. आणि इमॅजिन पण करायचंय संपूर्ण व्हायलेट कलर आपल्या शरीराच्या प्रत्येक चक्रामध्ये प्रवेश करतो आहे. आणि आता हृदय चक्राचे क्लिन्झिंग होते आहे. त्याच्याशी रिलेटेड सगळे जेवढे इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन्स आहेत त्याचे पण क्लिन्झिंग होते. जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जात आहेत. त्यानंतर हळूहळू ही ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करते आहे. आणि त्या चक्राची क्लिन्झिंग होते आहे. त्याच्याशी रिलेटेड जेवढेही ब्लॉकेजेस आहे, जेवढेही ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन्स इंटरनल आणि एक्सटर्नल त्यांचे पण क्लिन्झिंग होते आहे. सगळ्यांनी फील करायचं आहे आणि ती एनर्जी व्हिज्युअलाइज करायची आहे. हळूहळू ते एनर्जी मणिपूर चक्रातून स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करते आहे. खूप सुंदर अशी ती एनर्जी सगळ्या चक्रांमध्ये प्रवेश करून हळूहळू स्वादिष्टान चक्राशी रिलेटेड सर्व ऑर्गन्सचे क्लिन्झिंग करते आहे. ब्लॉकेजेस निघून जात आहेत त्या चक्राचे. खूप छान ती एनर्जी आपल्या स्वादिष्टान चक्राचे क्लिन्झिंग करते आहे. त्याच्याशी रिलेटेड ऑर्गन्सचे क्लिन्झिंग होते आहे. ब्लॉकेजेस निघून जातात आहे. अतिशय सुंदर
फील करायचंय ते सगळं. आणि हळूहळू ती एनर्जी मग आपल्या मूलाधार चक्रात प्रवेश करते आहे. आणि मूलाधार चक्राशी रिलेटेड जेही ऑर्गन्स आहेत, ओटीपोटाच्या खालचा भाग, इंटरनल आणि एक्सटर्नल, कमरेचा पायाचा संपूर्ण भाग, त्याच्याशी रिलेटेड जेही प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह झालेले आहेत. त्याचे क्लिन्झिंग होते आहे त्या चक्राचे, आणि ब्लॉकेजेस पूर्ण निघून गेलेले आहेत. छान इमॅजिन करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्या पूर्ण चक्रांचे क्लिन्झिंग झाले आहे. सगळ्या चक्रातले ब्लॉकेजेस निघून गेले आहेत. आणि सगळे ऑर्गन्स, सगळ्या ग्रंथी, जे पण त्याच्याशी रिलेटेड असेल, ब्लड फ्लुइड सगळं, प्रत्येक सेल, टिश्यू, मसल्स आणि बोन्स सगळ्याचे क्लिन्झिंग होते. जिथे पेन आहे, काही प्रॉब्लेम्स आहे, ते सगळे ठीक होतात या एनर्जीद्वारे. आपल्या मनाची, पंचकोशांची, पंचमहाभूतांची शरीरातल्या शुद्धी होते आहे. आपला ऑरा क्लीन्स होतो आहे. संपूर्ण शरीर, मन, बुद्धी, जे मी आता अंतःकरण चतुष्टय सांगितलं, चित्त, त्या सगळ्याचे क्लिन्झिंग होते आहे. 7 चक्रांचे, शरीरातल्या 72,000 नाड्यांचे, 3 महत्वाच्या नाड्या आहेत त्यांचे सगळ्यांचे क्लिन्झिंग होऊन संपूर्ण शरीराची, मनाची, बुद्धीची, चित्ताची, अहमची, सगळ्याची शुद्धी होते आहे. आणि हळूहळू ही एनर्जी आपल्या अर्थ स्टार चक्रामध्ये, म्हणजे जमिनीच्या खाली भागामध्ये, कोर मध्ये ही एनर्जी प्रवेश करते आहे आपल्याद्वारे, आपल्या पायातून, खालच्या भागातून, आणि तिला एनर्जी देते आहे आपल्याद्वारे. इमॅजिन करायचं सगळ्यांनी, पृथ्वीच्या कोर मध्ये